ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। धाराशिव जिल्ह्यामध्ये कर्ज वसुलीला तात्पुरती स्थगिती, कर्ज वसुलीबाबत नव्या नोटिसा देऊ नका, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। एबीपी माझाच्या बातमीनंतर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा। राज्यामधील पूरग्रस्तांना सरकारचा दिलासा, अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेमधल्या निधीमधून मदत, नैसर्गिक आपत्तीमध्ये तात्काळ मदत करण्यासाठी निर्णय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात, अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना काय मदत मिळणार याकडे लक्ष, तर दिवाळीपूर्वी मदत मिळावी शेतकऱ्यांची अपेक्षा। राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करा, विरोधकांची सरकारकडे मागणी। मुसळधार पावसामुळे शेतकरी देशोधडीला लागल्याची भावनाही व्यक्त। ठाकरे बंधू एकत्र असून दसऱ्याला वैचारिक आदानप्रदान होण्याची शक्यता, राऊतांचं भाकीत। तर आमच्याकडे कोणतीही माहिती नाही, मनसेचे नेते अभ्यंकर यांचे कानावर हात। पाऊस असो किंवा नसो, शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईमधल्या आझाद मैदानावरतीच होणार, मेळाव्याची जय्यत तयारी सुरू। असदुद्दीन ओवेसींच्या अहिल्यानगरमधल्या सभेला अखेर पोलिसांची परवानगी, अटी शर्तींसह हिरवा कंदील। कोल्हापूरमधल्या विरोधानंतर आजच्या सभेकडे नजरा। अहिल्यानगरमधल्या राड्याच्या प्रकरणी 200 जणांवरती गुन्हा दाखल, आतापर्यंत 39 जण ताब्यात। कोटला परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता, राज्य राखीव दलाच्या 3 तुकड्या तैनात। दसऱ्याच्या तोंडावर सोन्याच्या दराचा नवा उच्चांक, तोळ्याच्या भावामध्ये आज 1,500 रुपयांची वाढ, आजचा भाव 1,20,000 रुपये तोळा। आणि बलुचिस्तानमध्ये निमलष्करी जवानांवरती आत्मघाती हल्ला, 10 जणांचा मृत्यू, 33 जण गंभीररित्या जखमी।